घरची हा हां सामा तिकडे बाहेर तिकडे तिकडे मी काढून घेतो. किती पडतंय ते सगळे दोडे टाकले आहे. काम त्याला घाण पडलं. दोडे ना अजून एक हां लाईन हवे उलटी हा घ्या 5 झाली 5 ना हां मी म्हणतो तर मग गाडी हां. हां नमस्कार, मी अर्जुन चव्हाण. तुम्ही बघताय अर्जुन चव्हाण व्लॉग्स. तर मंडळी, हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. म्हणजेच की आमचं जे जुनं घर आहे तर ते रिडेव्हलपमेंट चाललं आहे. म्हणजे आता नवीन बांधण्याची त्याची आमची कामं चालू झालेली आहेत. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत जवळजवळ 11:15 झालेले आहेत. काम तर कालपासूनच चालू झालेलं आहे, पण काल काय वेळ मला भेटला नव्हता आणि गडबडच आहे. कारण कसं कोकणात आता माणसं काय मिळत नाही तशी कामाला. म्हणजे घराची कौलं उतरवणं किंवा काय जुन्या वस्तू असतील तर ती कौलांची होती आपली जुनी, तर त्याच्यासाठी काय माणसं वगैरे कोणीच मिळत नाहीत. तर त्याच्यामध्ये आम्ही तिघंच आहोत. पप्पा आहेत, मी आहेत आणि एक दुसरी जोशी काका म्हणून आहेत. तर त्याच्यात काय वेळ मला मिळतच नव्हता. त्याच्यामुळे काल हे काम चालू झालं आहे आमचं आणि आज दुसरा दिवस आहे. आणि छोटी मोठी कामं बरीच असतात. म्हणजे जर जुनं घर बनवायचं असेल तर त्याच्यातली जेवढी काय जुनं आपलं जे सामान आहे ते दुसऱ्या घरी फिरवणं किंवा त्याच्यातून छोटे मोठे बरेचसे असे, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे खूप कामं असतात. तर ती कालपासून कौलं वगैरे काढणं आमचं काम चालू झालं आहे. आणि आज सकाळी 9 वाजता स्टार्ट करणार होतो व्हिडिओ, पण ते पण वेळ काय मिळाला नाही. 11:15 झाले आहेत. आमचे जे वरची जी माजघर असतो, म्हणजे जो बेडरूम असतो आपला हॉल, त्याच्यावरची जी काय कौलं आहे ती उंची जास्त आहे, त्याच्यामुळं आज लेट होतं आहे थोडं. बाकीची आमची जी पुढची पडवी आणि जी मागची पडवी असते, ज्याला आपण ओटी असं बोलतो, अंगण लागतं त्याच्या मागची बाजू, तर ते आमचं झालेलं आहे काढून. तर किती काम झालं काय ते मी तुम्हाला दाखवतो. आणि सांगायचं विशेष म्हणजे काय की आमच्या घराला जवळजवळ आमच्या 4 पिढ्या, आता जी लहान मुलं आहेत आमच्या घरी आलेली ती 4थी पिढी आहे आणि मला पकडून 3री पिढी. तर अशा 3 पिढ्या आमच्या घरावरती होऊन गेलेल्या आहेत. आणि आता 4थी परत नवीन जन्माला आली आहे. ती हे घर बघतो आहे. म्हणजे इथे हसून खेळून सगळे गेलेले आहेत. ह्या घरानं खूप काय बघितलं आणि ह्या घरानं आम्हाला बरंचसं काय दाखवलं आहे. तर इथे माझं बालपण गेलं आहे. माझा जन्मसुद्धा ह्याच घरी झालेला आहे. माझे मोठे भाऊ, माझे चुलत मोठे भाऊ, माझे वडील, यांचं सगळ्यांचा जन्म इथेच झालेला आहे, ह्याच घरी झालेला आहे. आणि जवळजवळ 77 वर्ष होऊन गेलेले आहेत. 1947ला हे घर, जेव्हा भारत स्वतंत्र झालं त्यावेळेला हे घर आमचं आजोबाने आमच्या बांधलेलं आहे. तेव्हापासून हा घर अजूनसुद्धा आम्ही त्याला व्यवस्थित ठेवलं आहे आणि ह्यानं आम्हाला व्यवस्थित ठेवलं आहे. अशी काही अशी स्टोरी आहे छोटी. तर तुम्हाला घर दाखवतो. म्हणजे आता आम्ही त्याला मोडलं म्हणजे बाकीच्या ज्या आजूबाजूच्या पडव्या वगैरे आहेत त्या आम्ही काढून टाकल्यात. आणि थोडक्यात असे दाखवतो, म्हणजे पूर्वीच्या ज्या जुन्या रचना होत्या त्या कशा होत्या, काय होतं सगळं ते तुम्हाला दाखवतो, कशी घरं होती. चला. तर हा बघताय घर तुम्ही. हे जे समोर दिसते ही आमची समोरची पडवी आहे आणि वरती ती जी खिडकी दिसते वरती, तिथे आमचं बरोबर खाली देवघर आहे. आमचं पूर्ण चव्हाण फॅमिलीचा सर्व मोठा देव आमचा इथेच असतो, आमच्या घरीच असतो, तो इथे आहे. त्याच्यानंतर इथे समोरचा बॉक्स दिसतो ती ओटी आहे आमची. ह्या बाजूला एक छोटीशी पडवी आहे आणि इकडे खिडकी आहे, ह्या बाजूला खिडकी आहे. वरती बघा 2 खिडक्या आहेत, इथे आणि इथे. आणि तो वरचा जो बघा तिथे कोपऱ्यात दिसतंय ते आत्ता आम्ही कौलं काढतो आहे. आणि ही कालच्या दिवसात काढून झालेत पूर्ण. त्या बाजूची पडवी आम्ही मोडून टाकले आणि ही आमची समोरची मोठी अशी पडवी आहे, दाखवतो. आणि देव आमचा आम्ही इथे ठेवला आहे बाहेर. म्हणजे जेव्हा आपण बाहेर आणतो देव बाहेरच घ्यावा लागतो, तर असं ठेवलं आहे देव. आणि हे बघ ह्या बाजूला दाखवतो. म्हणजे सगळी घाणच आहे, सगळी आता काय मोडकळीच काढलं आहे त्याच्यामुळे तो इकडे सर्व घाण वगैरे काढलं आहे. ही मागची बाजू आहे, हे बघा ही वरची बाजू आम्ही काढायला सुरुवात केली. हे सर्व आमचे नारळ आंब्याची झाडं ही बाजूची आहेत. म्हणजे ही बाजू तुम्हाला आधी फिरवून दाखवतो मी. हे इथे पप्पाने आमची जुनी जी लाकडं यायची ती इथे अशी लावून ठेवली होती. म्हणजे ह्याला बलवाट असं काहीतरी बोलतात. हे ह्या बाजूला एक खिडकी आहे ही आणि याची उंची खूप आहे. तर ही आमची जेवणाची पडवी, मागची पडवी ही असं. आणि हा मागचा बाजू, टॉयलेट वगैरे त्या बाजूला आहे. हे मागची बाजू आहे. अजून त्या बाजूनं असं आहे खूप. चला आतमध्ये दाखवतो. तर हे आतला भाग आहे हा. ही आहे आमची समोरची पडवी, हे आहे समोरचं अंगण आहे आमचं.
तिथे आमचं नळाचं पाणी वगैरे येतं आणि हे चिरे वगैरे समोर दिसतात ते आणून टाकलेले आहे तिथेच. तिथे आमचा मेन गेट आहे समोर आणि तिथून रस्ता आहे, मेन गाड्या वगैरे तिकडून जातात. तर इथून तिथे देव आहे, तिथे तुळस आहे आमची आणि हा पूर्ण अंगणसुद्धा मोठा आहे. आणि ही समोरची आमची पडवी आहे. तिथूनच आतमध्ये आल्याच्या नंतर हे बघा पूर्वीच्या ज्या ओट्या असायच्या त्या आता तुम्हाला दिसणार नाहीत. तर ही ओटी आहे. इथे आम्ही पहिले सगळे भावंडं आमची सगळे आम्ही रात्रीची झोपायचो, खूप मजा यायची इथे. आणि हे बघा ह्या ज्या वरच्या ज्या पण फळ्या वगैरे होत्या खूप जुन्या होत्या त्या आता लागल्यात, म्हणजे वाळवीनं पूर्ण खाल्लेली आहे. त्याला आम्ही मध्ये सुद्धा डेव्हलपमेंट झालेलं म्हणजे ह्याचं काम केलेलं आम्ही, पण त्याच्यानंतर तरीसुद्धा ते वाळवीनं खाऊन टाकलं आहे. मीटर आमचा इकडे होता आणि पहिल्या ज्या बोलायचो आपण त्या देवड्या ज्या बोलतात म्हणजे याला, त्या बघा ह्या अशा असतात, त्या आमच्या घराला सुद्धा होतं. इथे हे जुनं कपाट आहे, याच्यामध्ये बारीक सारीक काही गोष्टी आमच्या ठेवायच्या असतील तर हे बघा इथे. आणि हा मेन आमचा डोर आहे. इथून आमचे हा समोरचा माझघर आहे. हा बघा हा आमचा मेन हॉल आहे, म्हणजे जो आपण माझघर बोलतो तो हा माझघर आहे. तो ह्या अशा टाईपचा आहे. म्हणजे आता सर्व सामान वगैरे आम्ही सगळं बाहेर काढले, कलर वगैरे सगळं खराब झाले. फ्रीज आम्ही किचनमधून किचनची पडवी काढली आहे मागची, त्याच्यामुळे आम्ही आत्तापुरतं इथे ठेवलं आहे, त्याला बाहेर घ्यायचं. टी व्ही आमचा इकडे होता. ह्या बाजूला डाव्या हाताला ही एक खोली होती, इथून शिडी आहे म्हणजे वरती जायला. म्हणजे हे जुन्या पद्धतीचे अशा सांगड असायच्या घराच्या. तर हे आम्ही आता कौलं वगैरे काढले, वरची सुरुवात करतो. तर ही ह्या बाजूला एक पडवी होती, हे आमचं माझघर आहे. आणि ह्या बाजूला आमची देवखोली आहे. हे बघा इथे असं ह्या पूर्वीचा असं होतं. हा धक्का मध्यंतरी काळात घातलेला आहे, पहिला असा धक्का नव्हता. तर इथे आमची कुळस्वामिनीचं मंदिर इथे असतं, पण आता आम्ही बाहेर घेतलं आहे थोड्या वेळासाठी. आणि हे असं वरती लाईट वगैरे सगळं हे बघा. म्हणजे पूर्ण आम्ही जवळजवळ माझ्या ते 10 वर्ष झाले असतील, त्याच्या आधी घराचं काम केलं होतं आम्ही वरचं. हे बघा हे बघताय तुम्ही वरती जे वाशे वगैरे दिसतात, वाशिक जो आहे तो आम्ही बदलला होता आणि जवळजवळ 10 वर्ष व्हायला आलीत त्याला आता. आणि त्याच्यानंतर आता आम्ही त्याला नवीन बांधायला सुरुवात केली परत. तर असा हा आमचा मधला हॉल आहे. तर ही आहे आमची जेवणाची पडवी. तर पहिली ही पडवी म्हणजे आत्ता तोडली आहे मी, हे बघा कौलं वगैरे काल काढून झालेत. आणि हे बघा इथे खिडकी होती, म्हणजे पहिली चूल आमची जी होती ती आता इथे आहे, जी ही आत्ता आम्ही इथे बसवली होती 10 वर्ष पहिले. म्हणजे मम्मी आमच्या गावी आल्यानंतर आम्ही इथे सुरुवात केली होती. पहिली तिथे होती, त्याच्यानंतर त्याच्या आधी तिथे होती, त्या बाजूला होती. मग तिकडून आम्ही हे चेंज केलं. हे गॅसचा ओटा वगैरे आम्ही आता बसवला आहे. आणि आत्ता चूल सध्या इथे होती, ही खिडकी आहे. आणि हे बघा या ज्या खुट्या बोलतो जुन्या पूर्वीच्या, त्या अजूनसुद्धा आमच्या घरी आहेत. आम्ही सगळं जसं तसं सांभाळून ठेवलं आहे. आणि हा मागचा मंगिलदार जो बोलतो तो हा मागचा दार आहे. इथे बाथरूम आहे आणि ह्या बाजूला टॉयलेट आहे तिथे इथे असं आहे. आणि बस एवढंच आहे. ह्या खुंट्या वगैरे जशाच्या तशा आहेत आमच्याशी. आणि हा हॉल आहे, ही देवाची खोली आहे. आणि इकडे हा वरचा माळा आहे. आता माळ्यावरती मी जात नाही कारण वरती खूप फळ्या वगैरे सर्व तुटून गेल्यात. तर अशा पद्धतीचा आमचा जुना घर होता आणि खूप खूप आठवणी येते ह्या घरात आमच्या. म्हणजे आमचं लहानपण वगैरे जन्म सगळ्यांचे इथेच झालेत, सगळ्यांनी इथेच मजा केले. आणि ह्याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे होती की हे आमची ओटी आहे, इथे आम्ही असे सगळे लाईनीत झोपायचो सगळे. आणि इथे बघा हे जे दिसत आहेत, ह्या ज्या दिसत आहेत ना, हे हुक आहेत 2, म्हणजे समोरची पडवी आमची. आणि हे भारी अजूनसुद्धा हे जे खांब आहेत, हे बघा हे जुन्या खैरांचे झाड आहेत. खैरांचे हे खांबे आहेत, झाडं म्हणजे खांबे आहेत त्यांचे, अजूनसुद्धा मजबूत जसे तसे. त्यांना वाळवी कीड वगैरे काही लागलेली नाही. पण ज्या फळे आहेत त्या फळ्यांची अवस्था बघा कशी आहे. वरची ही जी भिंती आहेत ह्या मातीच्या आहेत, म्हणजे मापं बोलतात, पण ते विटांच्या नाहीत, मापं बोलतात त्यांना, मापं आहेत. आणि ह्या ज्या भिंती आहेत ह्या त्या मध्यंतरीत काकाने माझ्या ह्या सिमेंटच्या करून घेतल्यात, त्याच्यामुळे त्या अजून व्यवस्थित आहेत. पण ह्या माती दगडगोट्याच्या आहेत, ह्याच्या आतमध्ये कोंडा आणि मापं अशी मिक्स आहेत, त्याच्यामुळे असे आहेत. आणि हे जुनी दगड आहेत, हे जे तासकाम करायचे पूर्वीचे मेस्त्री लोक तसे आहेत. हे आत्ता चिऱ्यांचे आहेत. म्हणजे चिरे म्हणजे बघा हे जे आत्ताची भिंत दिसते ती आत्ताची नवीन चिरे आहेत आणि पूर्वीचं तासकाम असायचं. तर हे 2 हुक दिसत आहेत. इथे आमचा एक पाळणा होता, तो मी काढून तिकडे नेला आहे. तो घाई गडबडीमध्ये अडचण होत होती, त्याच्यामुळे आम्ही आता काम करतेवेळी काढून तिकडे नेलं आहे. तर ह्याच्यावरती वाडीतला आमच्या कुठचाच मुलगा नसेल की ह्या पाळण्यावरती येऊन खेळला नाही, किंवा मुलंच नाही अगदी वडील जरी असतील, म्हणजे आमच्या पप्पांसोबतचे सुद्धा, म्हणजे आमच्यासोबतचे मामा वगैरे सगळे इथेच येऊन बसायचे. तर खूप सगळ्यांना म्हणजे या घराची ओढ आहे सगळ्यांना, अगदी वाडीतली लोकंसुद्धा येऊन इथे बसतात, अजूनही बसतात. आणि हा जो पाळणा आहे त्या पाळण्यावरती आम्हीसुद्धा लहानाचे मोठे झाले, तर तो काढून मी ठेवला तिकडे.
आता दाखवता येणार नाही, त्या बाजूला ठेवलं आहे आम्ही पाळणं. आणि सध्या आम्ही जिथे सुनील मामाचं घर आहे, अथर्वचं घर आहे, ते मुंबईला असतात, त्याच्यामुळे आम्ही सध्या राहायला तिथे आलो आहे. सामान वगैरे आमचं आम्ही तिथे घेतलं आहे. तर अशा पद्धतीचा हा घर आहे आमचा. थोडक्यात माहिती सांगितली तुम्हाला. तर आजच्या दिवसात किती काय काम होतं आहे ते मी तुम्हाला दाखवेनच. म्हणजे आता अपडेट होतीलच व्हिडिओज आपल्या, म्हणजे अगदी घर उभा होईपर्यंत नवीन जे काय कन्स्ट्रक्शन होईल ते दाखवेनच मी तुम्हाला. तर आजच्या दिवसात किती काय काम होतं आहे बघूयात. कारण कोकणात आता कसं आहे, हा मार्च एंडिंग आहे आणि आता एप्रिल चालू होईल, या 2-3 दिवसात चालू होईल. आज माझ्या मते 26 की 27 तारीख आहे. आणि आता कसं शेतीची कामंसुद्धा लगबग चालली आहे. त्याच्यात आंबे, काजू ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्यात. त्याच्यामुळे माणसं आता कोण मजुरीची माणसं मिळत नाहीत. त्याच्यामुळे जी काय कामं आहे ते आपल्यालाच करावी लागतात. त्याच्यामुळे जरा गडबडीचं काम झालं आहे, पण होईल हळूहळू, चालेल. जसं काय होईल तसं मी तुम्हाला सांगत जाईल. तर आज बघूया दिवसभरात किती काम होते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. ही ह्या बाजूची बाजू आहे, म्हणजे इथे आमची एक पडवी होती, ती आम्ही 2 दिवस झाले काढून टाकली. तिथे समोर टॉयलेट आहे. पहिला टॉयलेट नव्हता इथे, तर आम्ही तो आत्ता मध्ये नवीनमध्ये घेतला आहे. त्याच्यानंतर ही एक बाहेर एक पडवी होती, इथे आमची आजी फाटी वगैरे लावायची, इकडे कोंबडे वगैरे इकडे ह्या बाजूला टाकायची. आणि आता सध्या तरी 1-2च आहेत. तर हे बघा तो डालगा बघताय, त्याच्यात एकच असते असेल इथे, तर दाखवेन तुम्हाला. तर ती असते. आणि ह्या बघा मापांच्या भिंती ज्या बोलतो त्या ह्या आता मध्ये सध्या ढासळत चालल्या होत्या. ज्या पण गोष्ट अशी आहे की मध्ये जेव्हा 2009 की 10मध्ये जो चक्रीवादळ आला होता, त्या चक्रीवादळामध्ये बाकीचे जेवढ्या पत्र्यांची घरं वगैरे होते ती सगळी पत्रे वगैरे उडून गेले लोकांचे. पण आमच्या घराला अजिबात काही झालं नव्हतं, कारण जुनं बांधकाम होतं. वरची जी काय पिंजरी बोलतात त्यालासुद्धा काही झालं नव्हतं. फक्त 2-4 कौलं आणि 2-3 कोणे असे त्या बाजूनं जोर होता वाऱ्याचा, त्याच्यामुळे तिकडून 2-3 कौलं अशी सरली होती इकडून तिकडून. बाकी घराला काही झालेलं नव्हतं. आणि हा जो समोर आंबा बघताय हा थोडासा हल्ला होता, बाकी काहीही झालं नव्हतं इथे, असं आहे. तर आहे असं मजबूत जुन्याचं काम, म्हणजे मिस्त्री काम आहे जे काय होतं ते अजूनसुद्धा बघा, म्हणजे कशी पद्धत आहे. आणि बघा जी दाखवली होती कोंबडी ती बघा दोघी, ते बघा 2 दिसत आहेत. तर मंडळी आता दुपारचा 1:30 वाजला आहे आणि ऊन असला कडक झालं आहे ना, त्याच्यामुळं जेवढं तिघांनी होईल तेवढं आम्ही केलं आहे, कवर केलं आहे. आता दुपारी जेवणाची वेळ झाली आहे, त्याच्यामुळे पप्पा आणि तेजस्वी मामा जेवायला गेलं. मी बसलो इथेच, कारण ऊन जास्त तापलं आहे. त्याच्यामुळे जेवढं झालं आहे ते हे बघा, हे झालं आहे, हा एवढा भाग झाला आहे आणि हा वरचा भाग एवढा झाला, म्हणजे हा पूर्ण भाग ह्या बाजूचा सर्व झाला आहे, अर्धा ह्या समोरचा बाजूचा झाला आहे. आता दुपारी ऊन कमी झालं की त्याच्यानंतर मग ही बाजू आणि ही बाजू अशी दोन्ही बाजूला जोर करून होईल. आणि आता सर्व मोकळा झाला आहे आता. तर आता जेवायची वेळ झाली. तर बघूया आता संध्याकाळी दुपारनंतर आता किती वेळ होतो आहे. जसे मला फुटेज घ्यायला मिळतात तसे मी फुटेज घेतो आहे. पण कसं तो पण घ्यायला वेळ मिळत नाही, अशी हे झाले. त्याच्यामुळे बघूयात संध्याकाळी कसं काय होतं आहे. चला. तर मंडळी आता संध्याकाळच्या बरोबर 7 वाजलेत, अंधार पण पडला आहे आणि 3 माणसं होतो, त्याच्यामुळे काही काम एवढं काय पटापट असं होत नाही. आणि त्याच्यात सकाळ जर चुकली आणि दुपारी 9च्या नंतर जर घरी वरच्या बाजूला चढायचं झालं तर उन्हातून काय जमत नाही. ऊन जास्त झालं तर ते गरमीतून काय जमत नाही. तर पण मी दुपारी दाखवलं तेवढं पटापटच काम केलं आहे मी. पण त्याच्यात सुद्धा एक बाजू राहून गेली, जी मागच्या बाजूची आहे, ती उद्या सकाळी उठून लवकर होईल. तर असा काय हा आजचा दिनक्रम होता. तरी पण 3 जण आम्ही पटापट काम केलं. तेवढी वरून घ्यायची, एवढ्या उंचीवरून खाली घ्यायची, परत तिथून उचलून ती तिकडे त्या एका बाजूला नेऊन लावायची. तर ती आता कुठपर्यंत काम झालं ते मी तुम्हाला दाखवतो. चला. काळोख झाला त्याच्यामुळे लाईट वगैरे लावला आहे मी. आणि आतमध्ये सगळी घाणाचं आहे बघा, हे सगळी अशी कवलं वगैरे काढून ठेवलेत. आणि ह्या बाजूचे ही बाजू सकाळी झाली नव्हती ह्या बाजूची, तर ही बाजू, ती समोरची बाजू आणि ती बाजू, अशा ह्या 3 बाजू झालेल्या आहेत. हे बघा, या वरच्या बाजू झालेल्या आहेत, राहिली फक्त ही मागची बाजू. हे बघा, ही जी वरती दिसते
म्हणजे हा मागची बाजू आहे ही एवढी अशी, ती उद्या सकाळी लवकरच होऊन जाईल. आणि बाकी सगळे ह्या बाजूचे झालेले आहेत. हे बघा काळोख पडला इकडे सुद्धा, ही बाजू सगळी झालेली आहे अशी. तर आता अंधार पण झाला आहे आणि एवढी कामं उरकलेत आहे मी आज दिवसभरात तरी. आणि बाकी सगळी घाण वगैरे बघा कशी पडले. आता सर्व साफसफाई करायचे आणि परत उद्या सकाळी कामाला चालू व्हायचं आहे. तर अशा व्हिडिओ माझे येतच राहतील. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजची व्हिडिओ मी इथेच थांबवतो. बाय बाय.